देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार मंडळी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तीच्या घरात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. खरोखर या संतांची सोबत लाभणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते, कारण ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकवत असतात. याच अनुभवाविषयी सांगतायत हरिभक्त परायण योगेश महाराज आपल्या पुढच्या कीर्तनातून. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. टाळी टाळी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवे तो. पायी मिठी पडवे तो. पायी मिठी पडवे तो. धन्य काळ संत टाळी वाजवा. पायी मिठे पडले तो. पायी मिठे पडले तो. पायी मिठे पडले तो. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. या उत्तरा प्रसादे. या उत्तरा प्रसादे. पवन दिसा झाला तारा या उत्तरा प्रसादे. या उत्तरा प्रसादे. या उत्तरा प्रसादे. तुका म्हणे मंगल आता कोण दाता यावणे. कोण दाता यावणे. कोण दाता यावणे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता यावणे. कोण दाता यावणे. कोण दाता यावणे. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ. ढोकार कुमाई. 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 धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडवितो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगल आता, कोण दाता या भुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. विठ्ठल विठ्ठल परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदयद बलहासं विठ्ठलं चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यम जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तक धारिणीं भयदां जाड्यांधकारापहं, हस्ते स्फाटिक मालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. करारविंदे पदारविंदे मुखारविंदे विनवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वा मृतमेत देव. गोविंद दामोदर माधवेती, आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले. श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओ राम, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, करुणा करा या दयाळा, दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचरे. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडवितो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी सेवा समर्पित करण्याकरता म्हणजेच निरूपणाकरता प्राप्त असणारा अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या संत भेटीचा अनुवाद, संत भेटीचा अनुभव समाजासमोर ठेवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं महाराजांनी सांगितलं आजचा जो दिवस आहे तो अत्यंत धन्य स्वरूपाचा आहे. महाराजांना काही लोकांनी प्रश्न केला, का धन्य स्वरूपाचा आहे महाराजांनी सांगितलं काही नाही, माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली. काय क्रिया केली महाराज? काही नाही, त्यांच्या चरणाशी समर्पित झालो, नतमस्तक झालो. महाराज संतांची भेट झाली
आणि चरणाशी समर्पित झाले. एवढंच केलं का? महाराजांनी सांगितलं अजिबात नाही. संतांची भेट झाली आणि त्यांच्या चरणाशी समर्पित झालो, पण त्याचे परिणाम मात्र महाराजांनी 2 सांगितले. संदेहाच्या सुटल्या गाठी. माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये असणारे संदेह, संशय, अडचणी त्या सगळ्या निर्गुण गेल्या, निरसन झालं आणि मन प्रसन्न अवस्थेला पोहोचलं. अभंगाचं 2रं चरण. महाराज एवढाच फायदा आहे का? संतांची भेट होणं आणि संतांची भेट झाल्यानंतर चरणाशी समर्पित झाल्यानंतर फक्त संदेहाच्या गाठी, संशय अंतःकरणातले निघून जावे, एवढाच फायदा आहे का? अजिबात नाही. महाराज म्हटले पुढचा फायदा फार महत्वाचा आहे. तुमच्या माझ्या पाठीमागं लागलेला हा जन्म आणि मरण, ही जी भवनदी आहे, ही भवनदी आम्ही संतांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने त्या ठिकाणी तरुण गेलो. हा 2रा फायदा सांगितला. महाराजांना परत साधकांनी प्रश्न केला, महाराज एवढं सगळं प्राप्त होण्याकरता, एवढी सगळी जीवनामध्ये मंगलाची अवस्था निर्माण करण्याकरता किंवा प्राप्त होण्याकरता कोण असू शकतं? महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे मंगलाता कोण दाता याहुनी. विठाला विठाला विठाला. अभंगातील प्रतिपाद्य विषय मी आपल्या समोर ठेवलेला आहे. एक अनुभवयुक्त अनुवादाचं चिंतन तुकाराम महाराज आपल्या समोर ठेवतात. मानवी जीवनामध्ये अधिष्ठान असावं, अधिष्ठानामध्ये अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुराग असावा, अनुरागामध्ये अनुभवाची निर्मिती होत असते. मिळालेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडणं आणि मिळालेल्या अनुभवामध्ये मग्न राहणं, या 2 घटना वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. समाजाची जर आपण पाहू गेलो समाजाकडे, तर मिळालेल्या अनुभवामध्ये मग्न राहणारा एक वर्ग दिसेल आणि मिळालेला जो अनुभव आहे तो शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडणारा एक वर्ग दिसेल. तुकोबारायांनी 2ही पद्धतीने चिंतन केलेलं आहे. तुकाराम महाराजाच्या करता असं वापरतात, असे शब्द देतात, सेवितो हा रस वाटितो अनेका, क्यारे होऊन कारण भरी, क्यारे होऊन कारण भरी. सेवितो हा रस वाटितो अनेका, क्यारे होऊन कारण भरी, क्यारे होऊन कारण भरी. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. एक वर्ग सेवितो हा रस इतक्या पुरताच मर्यादित आहे, मात्र 2रा वर्ग जो आहे तो मात्र सेवितो हा रस वाटितो अनेका एवढ्या पुरता व्यापक आहे, विस्तारलेला आहे. ज्याला काही सांगता येत नाही, बोलता येत नाही, काही करता येत नाही, काही व्यक्त करता येत नाही भावना, असं असणारं ब्रह्म जे आहे, ब्रह्मतत्व किंवा ब्रह्मज्ञान, त्याचा अनुभव घेता येतो. आलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडता येत नाही. रामायणातला थोडासा गोड कथाभाग असा आहे, सर्वांना कथाभाग माहीत आहे, तरी सुद्धा विश्वामित्र ऋषी आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता रामप्रभू आणि लक्ष्मणाला घेऊन जाण्याकरता प्रवास करत असतात, यज्ञाच्या रक्षणाकरता. आणि मग रस्त्याने जात असताना त्यांच्या काही परमतत्वाच्या चर्चा सुरू होतात, तत्वज्ञानाच्या चर्चा सुरू होतात. रामचंद्र प्रभूंच्या त्या चर्चा कानावरती पडल्यानंतर रामचंद्र प्रभू विश्वामित्र ऋषींना आडवे होतात, पायावरती नतमस्तक होतात, हात जोडतात. गुरुजी, मला सुद्धा ते परमतत्वाचं ज्ञान जे आहे ते मला झालं पाहिजे, ब्रह्मज्ञान काय आहे ते मला कळालं पाहिजे. विश्वामित्र ऋषींना आश्चर्याचा धक्का बसला. अरे, खरं तर हा परमात्मा आहे, परमात्मा असून देखील म्हणतो की मला परमतत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. विश्वामित्र ऋषींना आश्चर्य वाटलं. विश्वामित्र ऋषी बोलायला लागले, रामा, खरं तर तुम्हीच परमात्मा आहात आणि परमात्मा असून देखील म्हणतायत की मला परमतत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. जरा उलट वाटत नाही का? रामचंद्र प्रभूंनी उत्तर फार गोड दिलेलं आहे. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी बोलले, गुरुजी, मला माहीत आहे मी परमात्मा आहे आणि मला माहीत आहे मी परमात्मा असून देखील परमतत्वाचं ज्ञान सांगा, असं म्हणून तुमच्याकडे शिष्य या भावनेने तुमच्या चरणाशी नतमस्तक झालो आणि विनयाने विनंती केली की मला ब्रह्मज्ञान सांगा, परमतत्वाचं ज्ञान काय आहे ते सांगा. ते याच्याकरता केलं की या भारतीय संस्कृतीमध्ये जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवतात आणि अस्ताला जातात तोपर्यंत गुरु आणि शिष्याची जी परंपरा आहे ती अखंडित टिकावी, अबाधित टिकावी, त्याच्याकरता केलेली लीला आहे. विठ्ठल विठ्ठल. विश्वामित्र ऋषी म्हणाले, ठीक आहे रामा, तुम्ही जरी लीला केलेली असली तरी सुद्धा तुमच्या घराण्याला ब्रह्मज्ञान सांगण्याची परंपरा, परमतत्वाचं ज्ञान सांगण्याची परंपरा माझी नाही, मग कुणाची आहे? वशिष्ठ ऋषींची आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. रामचंद्र प्रभू वशिष्ठांकडे गेले.
दर्शन घेतलं आणि सांगितलं मला परमतत्वाचं ज्ञान सांगा. वशिष्ठांनी मग ती वेदांत श्रवण केलेली मंडळी आहे. आपण चिंतन नेहमीच आपण श्रवण करतो. ज्ञानासाठी परमतत्वाच्या ज्ञानासाठी लागणारी जी काही परंपरा आहे ती मग सांगण्याकरता सुरुवात केली. मग आपण नेहमीच ऐकत असतो विवेक आहे, वैराग्य आहे. रामचंद्र प्रभूंचं जे प्रवास आहे तत्वज्ञानाच्या सप्तभूमिकेपर्यंत सुरू झाला. त्याच्या पुढे सविकल्प समाधी निर्विकल्प समाधीपर्यंत रामचंद्र प्रभू जाऊन पोहोचले. विश्वामित्र ऋषींनी सगळं डोळ्याने पाहिलं महाराज. आणि पाहिल्यानंतर विश्वामित्र ऋषी हाका मारायला लागले, रामा हे रामा, रामा हे रामा, असे आवाज द्यायला लागले. रामचंद्र प्रभू एक नाही दोन नाही, आवाज नाही, काही प्रतिसाद देत नाही, हालचाल करत नाही. विश्वामित्र ऋषींच्या मनामध्ये अशी शंका आली, आपल्या यज्ञाचं रक्षण करायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला जो राम आहे तो राम समाधी अवस्थेतला उपयोगाचा नाही, मग तो राम आपल्याला बाहेर काढावा लागेल त्या अवस्थेमधून. म्हणून त्यांनी वसिष्ठांना पुन्हा विनंती केली आणि वसिष्ठांनी ती विनंती मान्य करून रामचंद्र प्रभूंना त्या अवस्थेमधून बाहेर काढलं. रामचंद्र प्रभूंनी हळूच डोळे उघडले आणि विश्वामित्र ऋषींनी जो काही प्रश्न विचारला तो माझ्या विषयाच्या संबंधाने आहे. थोडंसं ऐकायला जड जाईल पण ऐकण्याचं चांगलं श्रवण करण्याची सवय ठेवा आपण. मी प्रपंचातलं बोलतो, अगदी व्यवहारातलं बोलतो. चार भिंतीच्या आतमध्ये, तुमच्याकडे भिंतीच म्हणतात ना, चार भिंतीच्या आतमध्ये दिलेल्या शिव्या बायकोने आम्हाला खाव्या लागतात म्हणून तुमच्या समोर सांगता येतात का? काय मत आहे तुमचं? म्हणजे तुम्ही असं बसल्या बसल्या गैरसमज पण करून घेऊ नका की महाराज नक्की शिव्या खाऊन इथे आलेले आहेत, असं पण गैरसमज करू नका. व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडता येत नाही. अत्यंत प्रसन्नतेमध्ये बोलतायत तुकाराम महाराज. काय बोलतात? अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले आले अंगा ते या जगात देत असे. किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराजांची अत्यंत प्रसन्न अवस्था आहे, अत्यंत समाधान स्थितीमध्ये तुकाराम महाराज आहेत. किती समाधान स्थितीमध्ये तुकाराम महाराज आहेत सांगू. ज्यानं तुकाराम महाराजांकडे पाहिलं की त्याच्या अंतकरणातले, त्याच्या मनातले, त्याच्या प्रपंचातले सगळ्या प्रकारची दुःख नाहीशी व्हावेत, त्याला सुद्धा समाधान वाटावं, त्याला सुद्धा सुख वाटावं, तेव्हा तुकाराम महाराज किती समाधानामध्ये असतील. याच्या पुढचा मला छोटासा युक्तिवाद असा मांडायचा आहे. शास्त्राचा तो सिद्धांत आहे की समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाहीये, समाधान मनाच्या स्थिरतेमध्ये आहे, समाधान मनाच्या शांतीमध्ये आहे. तुकाराम महाराज त्याच्या करता फार गोड चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मग नयवृत्ती वरी सुखाचे शेजारी पौढहीन. सुखाचे शेजारी पौढहीन हे होण्याकरता नयवृत्तीवरी व्हावं लागेल की नाही. समजा तुम्ही बसले बसले म्हटले, महाराज तुम्ही चुकीचं सांगतायत, आमच्या मनाने आम्हाला असं वाटतंय, आमचा याच्यावर विश्वास नाही. समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये आहे, समाधान मनाच्या स्थिरतेमध्ये नाही. असा जर तुमचा बसलेल्यांचा जर दावा असेल तर त्याच्याकरता मी दोन शुद्ध मराठीतली वाक्य आपल्याला सांगेल. दोन वाक्य सांगतो, ऐका. पहिलं वाक्य असं आहे, प्रपंचातली वस्तू मिळाली की माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा वाढत राहतात, आणि परमार्थातली वस्तू मिळाली की माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. तुकाराम महाराजांनी याच्याकरता फार गोड प्रमाण दिलं. वाढावे संतान, वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे संतान, गृही भावे धनधान्य. प्रत्येकाची धावाधाव काहीतरी इच्छा अपेक्षेसाठी चालू आहे. माणसाच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत प्रपंचातल्या इच्छा अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. प्रपंचात असंच असतं. प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट घ्या, इच्छा अपेक्षा ह्या वाढतच राहतात. मात्र परमार्थातलं तसं नाहीये. परमार्थामध्ये वस्तू प्राप्तही होते आणि ती इच्छा सुद्धा पूर्ण होते. विठ्ठल विठ्ठल परमार्थाबद्दल बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवन कृत्यकृत्येच्या अवस्थेच्या पलीकडे जाऊन पोहोचतं, निश्चिंत अवस्थेला जाऊन जीवन पोहोचतं. महाराज नवे नवे एका साधकाला तुकाराम महाराजांकडे पाहून प्रश्न निर्माण झाला, महाराज अत्यंत समाधानामध्ये दिसतायत,
आनंदामध्ये दिसतायत. प्रपंचाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे जर पाहिलं तर जाऊ पुढे ती भिके कुत्री घर राखीती, असे जर तुमचे शब्द असतील तरी सुद्धा इतके आनंदामध्ये दिसताय. प्रपंचातलं तुम्हाला काही मिळालंय असं म्हणावं तर ते सुद्धा काही नाहीये, तरी सुद्धा आनंदात आहात, तरी सुद्धा तुम्ही समाधानामध्ये आहात. महाराजांनी सांगितलं हो बरोबर आहे, मी समाधानात आहे, आनंदात आहे. त्याचं कारण असं आहे, आजचा जो दिवस आहे तो अत्यंत भाग्याचा आहे. आजची जी वेळ आहे ती अत्यंत समाधानाची, आनंदाची आहे. नवे नवे आजचा जो काळ आहे तो अत्यंत धन्य स्वरूपाचा आहे. अभंगाचं प्रथम चरण. काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे. काळी वाजवा. काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे. पायी मिटे पडली तो, पायी मिटे पडली तो, देहाच्या सुटल्या गाठी, वा वा. देहाच्या सुटल्या गाठी. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, देहाच्या सुटल्या गाठी, देहाच्या सुटल्या गाठी. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडवितो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. अभंगातील पहिल्या चरणातील पहिल्या शब्दाकडे लक्ष द्या. धन्य. धन्य शब्दाचा विचार करत असताना प्रापंचिक जीवनातली धन्यता वेगळी सांगितली, पारमार्थिक जीवनातली धन्यता वेगळी सांगितली. कशाला धन्य म्हणायचं आहे? प्रापंचिक जीवनातली धन्यता सांगून तुमचा वेळ घेणार नाही, पण पारमार्थिक जीवनातली धन्यता व्यक्त करत असताना पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी 7 पद्धतीची धन्यता सांगितली. तुमच्या समोर ठेवतो. विठ्ठल ज्याला ब्रह्मानंदाचा परिपूर्ण साक्षात्कार झाला त्याला धन्य म्हणा. 1. ज्याला आत्मस्वरूपाचं ज्याच्या जीवनामधलं अज्ञान आहे ते कधीच पळून गेलेलं आहे त्याला धन्य म्हणा. 2. ज्याच्या जीवनामधलं सांसारिक प्रापंचिक दुःख फार दूरवरती निघून गेलं त्याला धन्य म्हणा. 3. ज्याला आत्मज्ञान सतत प्राप्त झालं त्याला धन्य म्हणा. 4. ज्याच्या जीवनामध्ये कर्तव्य कुठल्याही प्रकारे काही शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा. 5. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काही शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा. 6. आणि ज्याला निरंकुश तृप्ती प्राप्त झाली त्याला धन्य म्हणा. 7. विठ्ठल या 7 पद्धतीच्या धन्यतेकडे बघितल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राकडे जर आपण नजर टाकली तर काही वेगळं होतं का तुकोबरायांचं जीवन? बघा ना, तुकाराम महाराजांच्या जर चरित्राचा विचार करायचा झाला तर तुकाराम महाराज स्पष्ट बोलतात, काम नाही झालो पायी रिकामा, किंवा कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. निश्चिंत अवस्थेपर्यंत जाऊन जीवन पोहोचलेलं होतं. किंवा ज्ञानोबराय बोलतात, चौथियाचे ठाई काही करण्याची नाही. तरी तुकोबराय धन्यता व्यक्त करतात. ऐका, धन्यता देतात, पण तुकोबराय धन्यता देत असताना काळाला धन्यता देतात. का काळाला धन्यता देतात? ज्या काळामध्ये तुकाराम महाराजांना संतांची भेट झाली त्या काळाला तुकोबराय धन्यता देतात. तो काळ मला 3 पद्धतीने विचार मांडायचा आहे आणि पुढे सरकायचा आहे. तो काळ 3 पद्धतीने मांडत असताना कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ घ्या, ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ घ्या आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ घ्या. विठ्ठल कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ जर समोर घेतला तर कर्म म्हणजे काय अगोदर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाला कर्माचे 2 नियम प्रत्येकाला माहित आहे. काय नियम आहे? प्रत्येकाला कर्म करावं लागतं, केलेलं कर्म भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. कर्मशास्त्राला आपण कितीही उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला, कितीही त्याला जर बनवण्याचा प्रयत्न केला की आम्ही काहीच करत नाही, कर्मशास्त्र म्हणतो तू काहीच करत नाही ना, हे सुद्धा खूप काही केल्यासारखं आहे. धन्य काळ संत भेटी कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून. विठ्ठल ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ बघायचा आहे. कर्मशास्त्र पाहिलं, ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी ऐकतो ते तू आहे किंवा अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ही सगळी आपण वेदांतातली आपण ही सगळी वाक्य ऐकत असतो. पण आपण आपले कोण आहोत याची जाणीव आजपर्यंत आपल्याला झाली का? झाली आजपर्यंत? ती जाणीव होण्याकरता आपल्याला संतांकडे जावं लागेल. कशा करता जावं लागेल? ते ज्ञान पैगा बरवे
जरी मनी अति आणावे संताया भजावे सर्वस्वेस्वी. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, आपण आपले कोण आहोत याची जाणीव जर आपल्याला करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला संतांकडे जावं लागेल. सोपं बोलू का? आपण मूळचेच आपले आहोत. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, किंवा जुनाट जुगाडीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे. आपण जरी पूर्वीचेच आपले आहोत तरी सुद्धा आपण आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी बाजूला गेलेलो आहोत. आपली ती वस्तू हरवलेली आहे. व्यवहारातलं सोपं बोलतो, मला सांगा, घरामध्ये एखादी वस्तू जर हरवलेली असेल तर ती शोधण्याकरता कुणाची तरी तिसऱ्याची मदत घ्यावी लागते की नाही? लागते नाही, बरोबर नाही? तसं परमार्थामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून हरवलेली वस्तू कुणाची तरी तिसऱ्याची मदत घ्यावी लागेल की नाही? समजा तत्वज्ञानातलं नाही लक्षात आलं, थोडं सोपं करून सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातला दृष्टांत आहे. पूर्वीच्या काळामध्ये गावाचं रक्षण करण्यासाठी गुराखी असायचा. कोण? जागते रहो म्हणून गावाचं रक्षण करायचा. थंडीचे दिवस फार होते, रात्रीची 2:30 वाजण्याची थंडी पडलेली होती. त्याला तेवढ्या 2:30 वाजता थंडीमध्ये बिडी उडू वाटायला लागली. काय? बिडी उडू वाटायला लागली. असं बिडी उडू वाटायला लागल्यानंतर महाराज तो विचार केला, अरे बिडी खिशात आहे पण काडीच पेटी नाही, काय करावं? त्याला लांब दूरवर त्यानं नजर टाकली. नजर टाकल्यावर त्याला खाटेवरती एक माणूस झोपलेला दिसला. त्याला वाटलं हा माणूस आपलं काम करू शकतो. तो महाराज तिथपर्यंत पोहोचला, त्यानं उठवलं. उठा. तो डोळे चोळत चोळत माणूस उठला. का रे बाबा, काय इतक्या रात्री उठवलं? तो म्हटला, काही नाही, मला थंडी खूप वाजलेली आहे, 2:30 वाजलेली आहे, प्रचंड थंडी पडलेली आहे. एवढ्या थंडीमध्ये मला बिडी ओढण्याची इच्छा निर्माण झाली. मग तो उठवलेला म्हटला, मी काय करू? काही नाही, घरात जा आणि काडीच पेटी घेऊन या. ज्याला उठवलं, ऐका, ज्याला उठवलं तो व्यवस्थित जागा झाला, उभा राहिला. त्यानं त्या गुराख्याकडं पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण निहाळलं आणि मग डोक्याला हात लावून उठवलेला. तो म्हणायला लागला, भल्या ग्रस्ता, काच वर केली असती तर बिडी पेटली असती, मला कशाला उठवलं? काच वर केली असती तर बिडी पेटली असती, मला का उठवलं? त्या गुराख्यानं फार उत्तर गोड दिलं. तो म्हटला, काही नाही, हे सांगण्याकरताच उठवलं. आता पुढचं महत्वाचं ऐका. अरे अग्नी आहे, बिडी पेटती आहे, काच वर केली असती तर बिडी पेटली असती, झालं असतं का नाही सगळं काम? आता पुढचं सांगू, आपल्याकडे या. हा देह आहे, या देहात असणारा आत्मा तोच परमात्मा आहे, परंतु त्याची जाणीव नसल्यामुळे आपल्याला कुणाकडे जावं लागेल? संतांकडे जावं लागेल. त्याच्याकरता त्यांची भेट घ्यावी लागेल ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून. धन्य काळ विठ्ठल भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून आता मला धन्य काळ सांगायचा आहे. कर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ सांगितला, ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ सांगितला. नाही, आता भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ सांगत असताना प्रत्येकाला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रत्येकाला भेटणार आहे. फरक इतकाच आहे, प्रत्येकाला भेट देण्याचा फरक मात्र वेगळा आहे. मला आज देईल तर काकांना उद्या देईल, काकांना उद्या दिली तर आजीला 6 महिन्याने देईल. पण कधी ना कधी परमात्मा आपल्याला भेट देणार आहे, संत सुद्धा भेट देणार आहे. पण त्याच्याकरता आपल्याला संतांची भेट घ्यावी लागेल. संतांची भेट घेतली की परमात्म्याची भेट घेण्याकरता वेळ लागत नाही, परमात्म्याची भेट होण्याकरता वेळ लागत नाही. पूर्वीचे जुने कीर्तनकार फार गोड दृष्टांत द्यायचे. एका चिंचेच्या झाडाखाली प्रपंचाच्या दृष्टीनं वैतागलेला, कंटाळलेला माणूस भजनाकरता बसला. भगवान परमात्मा भेटलाच पाहिजे असं मनोमन तळमळ केली. भजन चालू झालं. त्याचा कर्मधर्म संयोग नारद मुनी त्याच रस्त्याने चाललेले होते. नारदांकडे पाहिलं, कोण तुम्ही? म्हणे मला नारद मुनी म्हणतात. त्याला आनंद झाला. अरे, नारदांसारख्या संतांचं दर्शन झालं. पायावरती नतमस्तक झाला आणि विचारलं, कुठे चाललात? काही नाही, देवाकडे. देवाकडे तुम्ही डायरेक्ट? हो म्हणे, देवाकडे आम्ही डायरेक्टच जात असतो, देव आमची वाटच बघत असतो. म्हणे मग एक काम करा ना, मी प्रपंचाला वैतागलोय, कंटाळलोय, प्रपंचामध्ये नको नकोसं जीवन झालंय माझं. मला माहीत झालं याच्यापैकी काही सोबत येत धनाने भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने, हे जर सगळं असं चिंतन केलेलं आहे तर मला फक्त तो परमात्माच भेटवायचा आहे, परमात्म्यालाचीच मला भेट घ्यायची आहे आणि माझं जन्म मरणातीत जीवन करायचं आहे. मला कंटाळा आलाय, मला फक्त देव पाहिजे. मग तुम्ही देवाकडे जा, माझं छोटंसं काम करा. काय काम करू? काही नाही, मला देव कधी भेटणार आहे एवढंच सांगा. नारद देवाकडे लगेच गेले. देवाकडची सगळी कामं नारदांनी स्वतःची उरकवून घेतली आणि निघाल्यावर नारदांच्या लक्षात आलं, अरे त्या भक्ताचं काम राहिलं. पूर्वीपासून असंच आहे महाराज, मोठ्या माणसांकडे लोक गेली की गरीब माणसांना कोणी डिमांड देत नाही. गरीबाची कामं नंतर. नारदांनी देवाकडून परवानगी आणली. देवाने सांगितलं, नारदा, मी चिंचेच्या झाडाला जितके पान आहेत तितके जन्म त्यानं माझ्या भाजनात घ्यायची, तेव्हा मी त्याला भेट देणार. असं म्हटल्याबरोबर महाराज त्या नारदाने डोक्याला हात लावला. अरे,
आमच्याकडे अगोदर टाळ घ्यायला कोणी येत नाही, पखवाज वाजवायला कोणी येत नाही, माळ घालत नाही, देवा तू एवढा अवघड निरोप सांगतोय. देव म्हटले नारदा त्याच्या प्रारब्धात तसं आहे. नारद निघाले, त्याच रस्त्याने आले. त्याला सांगितलं बाबा देवाला वेळ नव्हता, खोटं बोलले नारद. पुन्हा पुढे निघाले आणि पुढे निघाल्यानंतर नारदांच्याच लक्षात आलं नाही, अरे अतिशय मागं लख प्रकाश पडलेला आहे, मन प्रसन्न करणारं वातावरण झालेलं आहे. तो फक्त मोठ्या मोठ्याने भजन करतोय, आनंद अश्रू त्याच्या डोळ्यामधून वाहत आहेत, अतिशय प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी झालं. नारदांनी मागे पाहिलं तर परमात्मा उभा होता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या परमात्मा उभा पाहिल्यानंतर नारदांना राग आला. देवाजवळ गेले नारद, अरे मी विचारलं तर मला चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी माझ्या भजनात घ्यायची, मग याला मी भेटणार असं सांगितलं. का खोटं बोललास? देवाने सांगितलं नारदा, माझा जरी असा नियम आहे, याच्या जरी प्रारब्धात तसं होतं तरी सुद्धा माझा दुसरा नियम आहे, माझ्या भक्ताचं किंवा माझ्या संतांचं ज्याला दर्शन झालं त्याला मी ताबडतोब भेटतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं की परमात्मा लगेच भेटतो. भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य काळ विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये अशा संतांची मला भेट झाली. महाराज काय परिणाम झाला? झालेला परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ, झालो पोटे शीतळ, झालो पोटे शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ, झालो पोटे शीतळ, झालो पोटे शीतळ. तुकाराम महाराज म्हणतात, मला अशा संतांची भेट झाली. काय परिणाम झाला? महाराज सांगतात, संदेहाच्या सुटल्या गाठी. अभंगाच्या संबंधाने 3 प्रकारचे संशय या अभंगाच्या दृष्टीने निर्माण होतात. कोणते कोणते विस्तार करत नाही, फक्त कोणते 3 संशय निर्माण होतात एवढंच सांगतो. ऐका, पहिला संशय असा होतो, जीव परमात्म्यावरून भिन्न आहे का अभिन्न आहे? पहिला संशय, परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे? दुसरा संशय. आणि तिसरा संशय सांगत असताना, जग जे आहे हे संपूर्ण जग, याला सत म्हणायचं की असत म्हणायचं? तुकोबराय बोलतात, हे 3ही संशय माझ्या जीवनातले निघून गेले. कधी गेले? संतांची भेट प्राप्त झाल्याबरोबर निघून गेले. संदेहाच्या सुटल्या गाठी. गाठी निघून गेल्या की मनुष्य आपल्या जीवनामध्ये एकदम मोकळा राहत असतो, आनंदात राहत असतो. काही काही मनुष्य आतल्या गाठीसारखे राहतात. आतली गाठ माहिती आहे का तुम्हाला? तुमच्याकडे बोलतात का आतली गाठ? आतली गाठ फार अवघड आहे बरं का. मी जर उद्या मोठा पैशावाला जर झालो आणि एखाद्या मुंबईसारख्या डॉक्टरकडे जाणार, त्याला म्हणणार बाबा एवढे पैसे घे, पण ही आतली गाठ काय आहे तेवढी काढून दाखव. आतल्या गाठीची माणसं फार भयानक असतात. पण तुकोबराय बोलतात, ही आतली गाठ जी आहे ना, संतांच्या भेटीमुळे ती सुद्धा निघून गेली. गाठीबद्दल चिंतन करत असताना मला शेवटचा एक कथाभाग फार गोड सांगायचा आहे. भागवतामध्ये वेणुनाद नावाचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची फार कथा सुंदर आहे. परमात्मा त्या आपल्या नेहमी त्या बासरीशी असं वाजवत बसायचे, बासरी सतत वाजवत बसायचे, त्या बासरीशीच पूर्ण वेळ घालवायचे. त्या ज्या गोपिका होत्या, त्या गोपिका एक दिवस देवाशी भांडायला लागल्या, देवा अरे आम्ही सर्व काम करताना, सर्व कार्य करताना सतत तुला चिंतन करतो, तुलाच स्मरतो, तुझंच आठवण करतो. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांचे ध्यानीमणी नित्य काळ हरी. असं जर आम्ही उठताना बसताना खाताना झोपताना सर्व कार्य करताना काम करताना तुला जर आठवतो देवा, तर तू त्या बासरीच्या का नादी लागतो? का त्या बासरीशी वेळ घालवतो? देवाने सांगितलं, मला ही बासरी इतकी का आवडते सांगू? का आवडते सांगू? त्याची 3 कारणं देवाने सांगितले. ऐका कारण. पहिलं कारण सांगितलं, देव म्हटले मला बासरी का आवडते? कारण मी बोलल्याशिवाय ही बासरी बोलत नाही म्हणून मला आवडते, म्हणून हिच्याशी वेळ घालवतो. आपलं तसं नाही महाराज. देव आपले शांत उभे आहे, आपली बडबड चालू असते. सुखाचं ठेव, सद्बुद्धी दे, सद्विचार दे, कांद्याला भाव मिळू दे, द्राक्षाला भाव मिळू दे, उसाला भाव मिळू दे, हे सगळं आपलं चालू असतं. पण देव म्हटले मला बासरी याच्याकरता आवडते, मी बोलल्याशिवाय बासरी बोलत नाही. मग देवाने दुसरं कारण सांगितलं, बासरी इतकी का आवडते? तर त्याचं दुसरं कारण देवाने असं सांगितलं की मी जेव्हा जेव्हा बोलेल तेव्हा तेव्हा ही बासरी मधुर बोलते, कटू अजिबात बोलत नाही, असत्य बोलत नाही, गोड बोलते, म्हणून मला ही बासरी आवडते. असं म्हटल्यानंतर महाराज मग देवाला त्या गोपिकांनी विचारलं, मग देवा तिसरं कारण सांगा. देवाने सांगितलं, मला ही बासरी इतकी का आवडते? तर त्याचं कारण देव म्हणाले, ही बासरी इथून तिथून मोकळी आहे, हिला कुठल्याही प्रकारे गाठ नाही, म्हणून मला बासरी आवडते. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
आणखीन काही परिणाम झाला का संतांच्या भेटीमध्ये? महाराजांनी सांगितलं भव नदीचा झाला तारा. महाराज बोलले ही जी भवनदी आहे, भवनदीच का शब्द वापरला? त्याची 2-3 कारणं महाराजांनी सांगितली. जशी व्यावहारिक नदीला 2 तीर असतात, अलीकडचा तीर आणि पलीकडचा तीर, तसं या भवनदीला सुद्धा 2 तीर सांगितले. कोणते कोणते तीर सांगितला? एक जन्माचा तीर आणि एक मृत्यूचा तीर, म्हणून भव नदी. दुसरा विचार भवनदीबद्दल बोलत असताना, जशी व्यवहाराची नदी उतारीच्या दिशेला वाहते, उताराच्या दिशेला वाहते की नाही नदी? नदी डोंगराकडे वाहते का? नाही, उताराच्या दिशेला वाहते. तशी ही भवनदी, हा प्रपंच, हा जो संसार आहे, हा सुद्धा अधोगतीच्या दिशेने वाहतो, पतनाच्या दिशेने वाहतो. कुणाचं कुणा वाचून काही राहत नाही. माणसं म्हणत असतात मी गेल्यावर यांचे फार हाल होतील. शास्त्रकार सांगतात बाबा जाऊन बघ, खूप चांगलं चालतंय, खूप चांगलं चालतंय. तसं व्यावहारिक नदी पतनाकडे वाहत असते, म्हणून भवनदी. आणि तिसरा विचार सांगत असताना महाराज म्हणतात व्यावहारिक नदीमध्ये जसा कालिया नावाचा सर्प आहे, अनेक भयानक पशु आहेत, तसे या भवनदीमध्ये सुद्धा काम क्रोधाधिक जे सगळे सर्प आहेत ते सुद्धा फार त्रास देण्याचं काम करतात. पण तुकोबाराय बोलतात आम्ही संतांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने हे सगळं तरुण गेलो. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. महाराज एवढी सगळी मंगलाची अवस्था, आनंदाची अवस्था, मन समाधानाची अवस्था कुणामुळे प्राप्त झाली? महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता. कोण दाता याऊनी, कोण दाता याऊनी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी. कोण दाता याऊनी, कोण दाता याऊनी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी. तुकाराम महाराज म्हणतात एवढं सगळं जे दातृत्व आहे ते फक्त कुणाकडे असेल? प्रश्नार्थक चिन्ह महाराजांनी त्या ठिकाणी ठेवलं, प्रश्नार्थक वाक्य ठेवलं. तुका म्हणे मंगल आता, कोण दाता याहुनी. आता आणि दाता याच्यावर चिंतन करण्यासारखं फार आहे, आपल्याकडे वेळ नाही. दाता, दाता या शब्दाबद्दल बोलत असताना संतही देतात, जीवही दान करतो आणि परमात्माही देतो. देण्याचं काम जीवही करतो, पण कसा करतो? काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने करतो, तो जीव आहे. जे कुठल्याही प्रकारे काहीच घेत नाही, निरपेक्ष भावनेने या जगाला देण्याचंच काम करतात, ते संत आहे. आणि अगोदरच घेतो आणि मग देण्याचं काम करतो, तो कोण आहे? देव. घेशी तेव्हा देश, ऐसा अससी उदार. परमात्मा अगोदर घेतो आणि मग देतो, तो देव आहे. कुठल्याही प्रकारे काही अपेक्षा मनोकामना न ठेवता जे नुसतं देण्याचंच काम करतात, ते संत आहे. संतांच्या दातृत्वाबद्दल चिंतन करायचं एक अर्धा मिनिट झाला तर संत किती उदार आहेत याचं चिंतन करत असताना, संत उदार उदार भरले अनंत भांडार, किंवा संत सज्जनी मांडियेले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. असं आपल्या व्यवहारामध्ये आहे का? संतांच्या दुकानामध्ये व्यवहार नाही चालत महाराज, आपल्या दुकानामध्ये व्यवहार चालतो. संत सज्जनी मांडियेले दुकान, पण संत उदार सुद्धा आहेत. म्हणून तुकोबाराय बोलतात अशा संतांच्या शिवाय ही जी दान आहे ते दुसरं कोणी या जगातामध्ये देऊ शकत नाही. तुका म्हणे मंगल आता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, ज्या आईवडिलांच्या उदरी जन्म घेतला त्या आईवडिलांच्या चरणी आणि तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय बोलिलेले करा क्षमा पराध महाराज, आई विचारला अधिकार म्या करा क्षमा पराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वर
विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.